मॅचला सुरुवात होती आहे. केदारेश्वर पिंपरी बी विपक्ष केदारेश्वर ताकिवली बी. मात्र मॅचला सुरुवात होते. 77 चा बॉल चा वापर या स्पर्धेमध्ये केला गेलाय. एक चांगली संकल्पना जय भवानी मोरणी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज या पाचगाव रौदी गावामध्ये हळदी कार्यक्रम देखील आयोजित करणार आहे. एक सुपरस्टार क्रिकेटपटू रौदी संघाचा रुपेश उतेकर यांचा उद्या विवाहबद्ध होणार आहे आणि सर्वांना त्यांच्या वतीनं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. कोयनेतील सर्व खेळाडूंना मला वडापाव एकच गाडी पाहिजे. बाईक दे कोणाची तरी असेल. एक धाव इथे मात्र मिळेल. खातं ओपन झालं. गोलंदाज सज्ज पुढचा बॉल घेऊन यावेळेला ऑन साइडला खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग नाही आहे. टॉप एज लागला. बॅटची खालची कडा घेतली आणि बॉल लांगणकडे गेला. धावसंख्या 1 ने टीमचं अकाउंट ओपन होतं. एक धावी धावफलकावरती जोडली गेली. वैष्णव आणि त्याच्या साथीने फलंदाज आविष्कार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टायगर एड वरती इथून वैष्णव पाहायला मिळतील. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना संकेत गोलंदाजी करतात केदारेश्वर पिंपरी बी संघाकडून. राईट मोर द विकेट षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं गेलं. धावसंख्या 1 ने पुढे सरसा होती. 2 धावा धावफलकावरती. 3 धावा धावफलकावरती माफ करा. हॅलो हॅलो समोरच्या दिशेला स्टँड इन डिलिव्हर ओव्हर पिच बॉल होता. लॉफ्टेड फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या उंचावते. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला आविष्कारच्या माध्यमातून. स्टँड इन डिलिव्हर पाला पाला बॅटच्या रडारमध्ये बॉल होता आणि ओव्हर पिच होता. धावसंख्या 6 ने पुढे पोहोचते. 9 धावा. चेंडू क्रमांक 3 चा खेळ इथे संपन्न झाला. चांगली सुरुवात करत असताना केदारेश्वर ताकवली बी संघ एक चांगल्या स्थितीमध्ये. पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावरती असताना अटॅकिंग क्रिकेट अटॅक केला गेला. गोलंदाज संकेत वरती आक्रमण चढवलं गेलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळायचं. इनफिल्डच्या आतमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉलला अडवला गेला. स्टॉप केला गेला बॉलला. धावसंख्या रोखली गेल्या. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला दमदार फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्र खाली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला
आविष्कारच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकार चौकार चौकार डील केली जाते फक्त आणि फक्त चौकार आणि षटकारांमध्ये. धावसंख्या 4 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 17 धावा धावफलकावरती आहे. कुणाल निवळे इथून मात्र आज पराभव जरी वाटायला आला असेल, आत्मपरीक्षण करा. उद्या फाईट टू फाईट मॅच झाली पाहिजे आणि उद्या ती मॅच रंगवायला मी पुन्हा एकदा येईन. चला नितीन शिंदे आपण या ठिकाणी संपर्क साधा. पंकजला आणला षटक क्रमांक 2 मध्ये. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. केदारेश्वर पिंपरी विपक्ष आपण पाहतोय ताकवली. या दोन संघादरम्यान पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या आणि एक चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय ताकवली टीम. अगदी खूप दूरवरचा अंतर कापून हा संघ अगदी योग्य वेळेमध्ये पोहोचलाय आणि इथून षटक क्रमांक 2 पंकज. इथून मात्र पाहिलं तर एक धाव इथे मिळेल. एक धावे टीमची धावसंख्या 18 अंकावरती. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. सलामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. अर्थात ज्या वेळेला तुमची सुरुवात चांगली होते त्यावेळेला मध्यंतर आणि शेवट हा गोड होत असतो. इथे पहा आविष्कार चांगली बॅटिंग करतोय आणि वैष्णव त्याला चांगली साथ देतोय. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एक फलंदाज आक्रमकता आपल्या हाती घेतोय तर एक फलंदाज संयम दाखवतोय, स्ट्राईक रोटेट करतोय आणि क्रिकेटच्या पटलावरती या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. इथे पहा बॅकफूट वरती आले, पूल करायचं होतं, डॉट बॉल इथे आलाय. धावसंख्या रोखली गेली. चांगली गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आलाय. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय 18. अकोटप्याचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 19 धावा. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 19. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला समोरच्या दिशेला चांगला फटका आहे, चांगला स्ट्रोक आहे. इथून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. नशिबाची साथ मिळते ताकवली संघाला. चार धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 23 धावा. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. 23. 23 धावा धावफलकावरती आहे. चांगल्या स्थितीमध्ये. यावेळी पहा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, खालच्या बाजूने स्थिरावला गेला. त्यानंतर डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 24 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे षटकातील. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण पॅनल्टी देखील ऍड करणार आहोत. जिथून टीम पिंपरी संघ उशीर आला त्याचमुळे त्यांना 3 धावांची पॅनल्टी देखील दिली जाणार आहे. 24 धावा धावफलकावरती. धावसंख्या आपण पाहतोय 24 वरती. आविष्कार ऑन स्ट्राईक. इथे पहा शफल झाले. प्रॉपर फटका आहे मिडल ऑफ दी बॅट. बॅटला बॉलला फेकून दिले सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. शशांक शिंदे ग्रामपंचायत सदस्य यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक उत्कृष्ट भजन सम्राट देखील आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत.
तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज आणला गेलाय. गोलंदाजी करण्याकरिता तेजस. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे. प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याला हुलकावणी दिली आहे. सीमारेषा पलीकडे 4 धावा. तेजस षटकातला पुढचा बॉल घेऊन राऊंड द विकेटने. यावेळी पुन्हा एकदा स्टँड इन डिलिव्हर. अतिरिक्त उंची गाठली, लांबी गाठली नाहीये आणि तिथे झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का, पहिली विकेट. मॅच कडे आपण जातोय. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय बॉल वरती. लॉंग ऑफ प्ले बॉल आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार येतोय. सहा धावांनी टीमची धावसंख्या 40 धावा. एक चांगली धावसंख्या उभी करत असताना केदारेश्वर ताकवली बी संघ. षटकातला पुढचा बॉल इथून डिलिव्हर केला जाईल. यावेळेला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. टायमिंग प्रॉपर आहे. आक्रमकता दाखवली जाते या बॉल वरती देखील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार चौकार. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. साहिल आक्रमकता दाखवतोय. प्रत्येक बॉल वरती अटॅकिंग क्रिकेट दाखवलं जातोय. चला जुना बॉल द्या. यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायचं आहे, परंतु बॉल लँड झाला नोमाज मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीयेत आणि त्यानंतर एक सिंगल इथे घेतली गेली. धावसंख्या आपण पाहतोय 2च्या साह्यानं 43 धावा धावफलक 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर इथून सुरू आहे 3ऱ्या क्रमांकाचं. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. महागडे षटक आपण आघाडीचे 2 षटक पाहिले तर एक चांगली धावसंख्या उभी करण्यामध्ये यशस्वी झाला होता ताकवली बी संघ, परंतु या षटकामध्ये तेजसला आणला. धावा रोखल्या गेल्या तेजसच्या माध्यमातून. इथे पहा अतिरिक्त धाव देऊन जाईल का. इट इज अ वाईट बॉल
आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, पंचाचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 47 धावा धावफलकावरती आहे. 47 धावा धावफलकावरती आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला समोरच्या दिशेला लॉंग दी कार्पेट, लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक, बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निघून गेला आणि इथून पाहिलं तर 3 षटकांचा खेळ देखील संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक आपण पाहतोय 48. 12च्या सरासरीने 16च्या सरासरीने ते मात्र बॅटिंग करतोय टीम ताकवली संघ. यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि आउटफील्ड फास्ट आहे, त्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. नेक्स्ट मॅच वासोटी बी विपक्ष अष्टविनायक तळदेव. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण या ठिकाणी आपला प्रवेश निश्चित करा आणि त्याचबरोबर टॉस साठी हजर राहायचं. अष्टविनायक तळदेव आणि वासोटी बी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झाला. या वेळेला परफेक्ट सेटिंग यॉर्कर सन्मान देण्यास प्रवृत्त केलं गेलं फलंदाजाला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती. 54 धावा. चोपन्न धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. लोअर फुल टॉस इनफिल्डच्या आतमध्ये मिसफिल्ड पाहायला मिळालं. लॉंग ऑन कडे बॉल निघून आलाय. चेंडूची फेकी एसटी रक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झालेत. अब तक 56. 56. तीन बॉलचा खेळ संपन्न झाला. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 56 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. समोरच्या दिशेने बॉलला खेळ आहे. अगदी पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या 60. पुन्हा एकदा लॉंग दी कार्पेट लॉंग ऑन कडे बॉलला खेळून काढला. इथे देखील पाहिलं तर मिसफिल्ड पाहायला मिळालं. सातत्याने वारंवार या चुका आपल्याला पाहायला मिळतात. मिसफिल्ड होत आहे, तिथे धावा येत आहेत, धावाची लयलूट केली जाते. धावसंख्या मात्र पाहतोय आपण 62 धावा. आजच्या दिवसातील सर्वात लॉंगेस्ट धावसंख्या आपण पाहिली तर 89 धावा उभ्या केल्या होत्या मालदीव संघाने. परंतु त्यांना या स्पर्धेतून माघारी जावं लागलं. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना पराभवाच्या सामोरे जावं लागलं. टीम शेंबडी संघाच्या विरोधात वाईटचा इशारा झाला. 63 धावा. यावेळेला मात्र पॅडल स्लॉक स्वीप करायचं होतं. टॉप एज जेल टिपलाय, फलंदाज बाद आणि इथून पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 63 आणि विजयाकरिता 24 बॉल आणि 3 धावा आपण इथे पेनल्टीच्या ऍड करत आहोत. म्हणजे अर्थातच धावसंख्या असेल इथून पुढे 66 आणि 67 धावांचा आव्हान असेल केदारेश्वर पिंपरी बी संघासमोर.
मोरणी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सन्माननीय शशांक गोविंद शिंदे यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत पुढील मॅचचा तळदेव विपक्ष वासोटे बी आणि विनंती आहे की दोन्ही टीमी आपण आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे। चला तळदेव संघाचे कर्णधार आम्ही या अगोदर तुम्हाला सूचना केली होती इनिंग ब्रेक नंतर आपला टॉस होईल टॉस साठी त्वरित या कारण समोरचा संघटक या ठिकाणी उपस्थित आहे या चला प्रश्न विचारणार नाही फक्त टॉस करूयात परंतु आपल्या कोयनेची परंपरा आहे प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे कारण ज्या कोयनेतून आपण इथे विसावलं गेलो जिथून आपलं पुनर्वसन झालं आपल्या वाडवडिलांनी देखील इथे खूप काबाड कष्ट करून दिवस काढले आणि त्यांच्याच पावलावरती आपल्याला पुढे चालायचं आहे त्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचा मोरणी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य शशांक शिंदे यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत तळदेव विपक्ष वासोटे छापा इज अ कॉल आणि आलाय काटा मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं तर नाणेफेकी जिंकल्या निर्णय काय घेशील क्षेत्ररक्षण जास्त काही विचारणार नाहीये आयोजनाबद्दल काय सांगशील आयोजन खूपच सुंदर आहे एक नवीन कल्पना जी केले मोरणी संघाने ती खूपच चांगली आहे की नवोदित संघांना जे चान्स देत आहेत ते खरंच खूप चांगले आहे त्यासाठी खूप वेळ आम्ही एवढ्या लांबून मला वाटते 2 ते 3 संघ आमच्या गावाकडचे जे ते आलेत तर त्यांनी नक्कीच खूप चांगला मनोगत व्यक्त केला आणि खऱ्या अर्थाने जयपावनी मोरणी टीमला मी धन्यवाद देईन कारण कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्यांदाच ही चांगली संकल्पना या सरपंच चषकात त्यांनी अंमलात आणली आणि त्या पद्धतीने आपण हे सामने पाहतोय ओव्हर टू कॉम्बॉक्स शशांक कर ना आता काहीतरी कॉमेंट्री करता रे की नाही कर ना काय करू तिथे मी मॅचला सुरुवात पहिलाच बॉल इनसाइड एज समोरच्या बाजूने खेळायचं होतं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय फलंदाज पंकज आणि त्याच्या साथीने विशाल जे मोरणी गावचे भाचे आहेत आदरणीय बळीराम शिंदे साहेब यांचे भाचे आहेत विशाल धावसंख्या 1 या अंकावरती राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल ओहो यावेळेला ऑफसाइड क्षेत्राकडे फक्त पुश केलाय धावसंख्या आपण पाहतोय 2 या अंकावरती पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज आविष्कारला आपण पाहतोय आविष्कारने बॅटिंग खूप चांगली केली होती आणि इथून मात्र गोलंदाजी करताना त्यांना पाहतोय समोरच्या दिशेला खेळायचं होतं अतिरिक्त उंची गाठली क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले जरूर परंतु जजमेंट करू शकले नाहीत 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे पहिल्या षटक सुरू असताना 4 धावा मागील आठवड्यामध्ये याच मैदानावरती एक चांगली स्पर्धा संपन्न झाली समोरच्या दिशेला दमदार फटका क्षेत्ररक्षक बॉल खाली लॉंग ऑनला चुकी होणार नाहीये पहिला धक्का पहिली विकेट फलंदाज बाद होईल अर्थातच पंकज
केदारेश्वर पिंपरी बी संघ. 5 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा 1 विकेट. नवीन फलंदाज रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जे डाव्या हाताचे डावखुरे शैलीदार फलंदाज आहेत. यावेळेला पुलर लेनचा बॉलचा वापर केलाय आणि इथून मात्र पंचानी लेग B4 पायचित घोषित. इथून मात्र फलंदाजाला बाद केलाय. दुसरा विकेट गमावलाय केदारेश्वर पिंपरी बी संघाने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अगदी पाहिलं तर पहिल्याच षटकामध्ये दमदार खेळ आपण आविष्कारच्या माध्यमातून पाहिला. हरेशांनी जर षटकार लगावला सगळ्या 3 बॉल वरती 3 तर नितीन शिंदे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. घाबरू नकोस. आले हे बघ टीमला प्रोत्साहन द्यायचं घाबरत नाही. बॉलिंग बॅटिंग बघते की नाही. अरे बोलतो ना नेक्स्ट आहे ना. नितीन बोल ना. बोल ना. अरे बोल शशांक बोल 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 ट्राय कर ना माझ्या मॅचला बोलायचं. कोण विनय विशाल आणि बघूया विशाल यांची आपण आता फलंदाजी पाहूया. आमचे भाचे आहेत ते पाहूया. खणादंगी असा शॉट मारलाय पण थोडीशी ताकद कमी पडलेली आणि हा उत्कृष्ट असा झेल इथे घेण्यात आलेला आहे. धन्यवाद. वैष्णव यांची आपल्याला इथं गोलंदाजी एकदम सुंदर अशी आपल्याला पाहायला मिळते. विशाल यांच्याकडून आशा होती परंतु त्यांनी थोडीशी निराशा केली. थोडे वडापाव 2-3 खाल्ले असते तर जरा एक षटकार गेला असता माझ्या मते. गाळातल्या गाळात हसतोय अजून तो. पाहूया षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहे आपल्याला वैष्णव आणि फलंदाज थोडासा काही अंदाज घेण्यासाठी चुकत आहे आणि चेंडू आपला हुकत आहे. पुन्हा उत्कृष्ट अशा कटावणी आपल्याला पाहायला मिळाली. हा उत्कृष्ट असा षटकार जो अंदाज नव्हता तो अंदाज आपल्याला इथं पाहायला मिळालाय. कसा हा फलंदाजाने चेंडूला फटकावलेला आहे आपल्याला पाहायला मिळालं. डीजे वाजव. फलंदाज जोश मध्ये आलेला आहे. आता थोडीशी अजून एक षटकार मारला. नको कोणी लावत नाही तुझ्यावरती किंमत. एवढी किंमत करतायत तरी आपल्या खेळाडूचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी कोणीतरी 100 रुपये तरी लावावे नाही तर 2 वडापाव तरी. आणि नक्कीच आपल्याला तिसरा षटकार देखील पाहायला मिळेल. असू दे ना मग काय लाईव्ह मध्ये काय शिवी करते आपल्याला खेळाडू एकदम असा सुंदर असं कटावणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू होता आणि गोलंदाजाने आपली
गोलंदाजी दाखवलेली आहे, तू 2 षटकार मारलेस तर बाकीचे मी तुला तिथेच ठेवणार आहे, अशी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. 16 धावा झालेले आहेत, 2 ओव्हर 16 रन. सोळा रन झालेले आहेत, 2 ओव्हर. साहिल सावंत पुढील गोलंदाजी घेऊन येत आहे. साहिल सावंत, हरेश याला. हरेश यांची आता फलंदाजी आपण पाहूया. षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहे साहिल. हरेश यांनी जर 3 षटकार मारले तर नितीनजी शिंदे यांच्याकडून 500 रुपये रोख रक्कम आणि एक कोंबडा रोख. अरे बापरे, फुल म्हणजे असे हा अंदाज जो आहे हा खेळाडूचा, हा काहीतरी नवीन असा आपल्याला पाहायला मिळालाय. आणि ही खूप मेहनत घेतली असेल यांनी आपल्या ग्राउंड वरती, त्याच्यामुळे हे अंदाज आपल्याला इथे नवीन नवीन पाहायला मिळत आहेत. मी षटकार नाही पण मी गॅप मधून नक्कीच धावा मिळवू शकतो हे ते दाखवून देतात आपले खेळाडू. अरे बापरे, खतरनाक असा शॉट मारलेला आहे. उरावरती घेऊन शॉट मारला होता, परंतु काहीही ताकद कमी पडली आणि 1 धाव आपल्याला इथे मिळत आहे. दोन चेंडू 19 धावा झालेले आहेत. साहिल यांना संधी आहे, 3 षटकार आणि 500 आणि कोंबडा हरेश यांना. अरे बापरे, अत्यंत असा खनातंगी असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आर पार सीमा पार. डीजे असंच दिसतंय. पाहूयात दुसरा चेंडू, पण थोडासा आपण संघाच्या रनांचा विचार करावा. आपल्या धावा संख्या वाढल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आपण जर खेळ दाखवला तर नक्कीच आपल्या संघाला यश मिळेल. शेवटचा बॉल आहे आणि 25 धावा झालेले आहेत. सुंदर असे आपल्याला गोलंदाजी इथं पाहायला मिळाले. ओव्हर समाप्तीचा इशारा अंपायरचा. पंचवीस धावा झालेले आहेत. 67 रन आपल्याला पाहिजेत. वासवटे आणि तळदेव या दोन्ही संघांचे कर्णधारांनी इथे प्रवेश नोंद करायचा आहे. आपली उपस्थिती इथे नोंदवा. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे.
आपण जर इथं उपस्थिती दाखवली तर उपस्थिती नोंदवली पाहिजे आणि सर्व आपण उपस्थिती नोंदवणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आम्हाला ही पुढील सामन्यात खेळवण्यासाठी आणि ते संघ तयार करण्यासाठी किंवा या खेळपट्टीमध्ये जो खेळ खेळला जातोय तो योग्य असा रूपरेखेप्रमाणे मार्गस्थ करण्यासाठी आम्हाला एक मदत होईल. पाहूया. हरेश यांना पुन्हा एकदा चान्स आहे. तुम्ही भले 3 बॉलला 3 षटकार मारा. आऊट दिलेला आहे. अंपायरचा आऊटचा इशारा आहे. कोंबडाही गेला आणि पैसेही गेले. हॅलो, या ठिकाणी शुभागमन झालं. संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा कोयना प्रतिष्ठान ठाणे पालघरचे विद्यमान उपाध्यक्ष सुरेश भाई उतेकर रौदी पाचगाव यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सरपंच चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम भाऊ, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दुसरा चेंडू येणार वासोटे आणि तळदेव यांनी आपली उपस्थिती नोंदवा इथे. अंपायरचा वाईटचा इशारा. एक धाव अलगद मिळाली आपल्याला. क्रिकेट काही सांगू शकत नाही. बॉलर मध्येच भरकटला तर 4 बॉलला 40 रन सुद्धा होऊ शकतात. उत्कृष्ट अशी आपल्याला फलंदाजी पाहायला. पुन्हा वाईटचा इशारा. तेजी थांब ना, ते तिथं दमलेत. पाहूया. आपल्याला इथे खेळाडू असे काही थकलेले वाटतात. जरासा जोश वाढला पाहिजे आणि आपल्याला षटकारावरती षटकार मारायचे. आपण असे शांत बसून आपल्या संघाला काही मिळू शकत नाही यश. तुम्ही करून दाखवा. षटकार पाहायचा आम्हाला. आणि हा पाहिलेला आहे, अर्धवट षटकार गेलेला आहे. मला वाटतं झेल. नो बॉलचा इशारा. खूप अशी धावपळीची अशी आपल्याला इथे फ्री हिटचा इशारा अंपायरचा. नो बॉल. आणि आता आपण संघासाठी पहा, मी बोललेलो आहे की 4 बॉल मध्ये पण तुम्ही जिंकू शकता. कधीही बॉलर भरकटू शकतो. आपण फक्त खचायचं नाही, हरायचं नाही. आपल्याला संघाला जिंकून द्यायचंय, लढायचंय आणि लढत राहायचंय. पाहूया. फ्री हिटचा इशारा आहे. पुन्हा वाईट बॉल. मला वाटतं बॉलर आता काहीसा अचंबित झालेला, विचंबित झालेला आणि त्याचं आता मनोबल थोडस आमच्याकडे दोन्ही बाजूनी आता म्हणजे काहीशी. पाहूया. बॅट्समन आपल्या संघासाठी आता पुन्हा षटकार मारणार आहे आणि तीच आशा आहे. प्रति बॉल षटकार हवेत आपल्याला. आणि हा पहा, बोललो तसं झालेला आणि हा उत्तुंग असा षटकार. गगनभिडी डीजे बजाव. बॉल बॉल देख. आलेला आहे न. थांबा थांबा. 4 बॉल 28 ना. 4 बॉल 28 रनांची ते आवश्यकता आहे. कधीही काही घडू शकतं. मी पहिल्यांदाच बोललेलो आहे, फक्त खचून जाऊ नका. खचलात तर संपलात. हाती बॅट नाही तर हाती तलवार घेऊन आपल्याला तुम्हाला लढायचंय. आणि ते आणि इथे प्रेक्षकांना तेच आशा आहे की आपण किती करताय, किती लढताय. आणि पाहूया आता प्रति षटकार आपल्याला पाहिजे. उत्तुंग अशा षटकारांची आपल्याला आतिषबाजी जर आम्हाला पाहायला मिळाली तर नक्कीच हा खेळ असा रंगतदार होईल. आणि आपल्या संघाची देखील तिकडे आशा लागलेली. पाहूया काय करतय. पण तडपडलं मडबडलं आणि हा
प्रयत्न खूप सुंदर केला पण मधीच तळमळला, धडपडलं आणि चेंडू त्रिफळा चित्त झालेला, त्रिफळा चित्त. बॉलर देखील बोललेला आहे मी पण काही कमी नाही, तुम तैसो तो हम ऐसो. डीजे वाजवणार नाही का? डीजे वाले पण आमचं थोडस थकलेलं आहे, त्याला वडापाव खायला घालून सुद्धा ते गप बसलेलं आहे. चला लवकरात लवकर आपण गोलंदाजाने आपल्या संघासाठी प्रयत्न चालू ठेवलेले आहेत, पाहूया. हो हो, शानदार अशी आपल्याला गोलंदाजी इथं पाहायला मिळते. काहीसा बदल केलेला आहे गोलंदाजांनी. आज शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज सांगतोय तुम्ही किती प्रयत्न करा, मी आहे, आमच्या संघाला मी काही हरून देणार नाही. पण बॅट्समन तिकडे एवढा ताव खाऊन बसलेला आहे की आता पहा तिथं बॅट तुटायची वेळ आलेली आहे, तरी पाहूयात नाही. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. असंभव, आता जिंकणं आता एक बॉल असंभव आहे, असंभव झालेलं आहे, आता शक्य नाही. पहा कुठला संघ विजय झाला? ताकिवली संघ विजय झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. फार अशी चांगली आपल्याला खेळी इथं पाहायला मिळाली. प्रयत्न खूप चांगले केले होते. यश नक्की पुन्हा मिळेलच, काही तुम्ही हार म्हणू नका. पिंपरी संघाचा कर्णधार इथे यांनी उपस्थिती नोंदवावी. अजून आले नाही कधी. पिंपरी संघाचा संघ कप्तान आपण इथे उपस्थिती नोंदवावी. नवीन बॉल काय नाही कमी गेले दरवेळी आम्हाला कमी दिले. कुठली बी सांग बी. हा ते आम्हाला नाही त्यात कोणते होते. तळदेव आणि वासोटे संघाचा हा सामना आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. ताकवली संघाचा कर्णधार आपण इथं उपस्थिती नोंदवावी. काय बोलत माझा अडवान्स